हात सोडून तुम्ही मागणी करताय। पुढची बातमी आपण पाहूयात। मुंबई महापालिका पुन्हा नवीन वाहन खरेदी करणार आहे। स्कॉर्पिओ वाहन सोयीचं नाही, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा हा दावा आहे। महागड्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा प्रस्ताव आता मांडण्यात आलाय। नवीन गाड्यांचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांना पाठवणार आहे। जानेवारी महिन्यामध्येच वाहन खरेदी करण्यात आली होती, मात्र स्कॉर्पिओ एन या वाहन प्रवासासाठी सोयीचं नसल्याची तक्रार सभागृहातील नेते गणेश हुंडकरांनी केली आहे। सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि 3 वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांना नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याची मागणी आता करण्यात आलेली आहे। नवीन गाड्यांचा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याचं कळतंय। जी वाहनं आम्हाला दिलेली आहेत या गाड्या बदलण्यात याव्या याविषयी तक्रार होती आणि त्या पद्धतीने प्रशासनाकडे आम्ही गटनेत्यांच्या बैठकीत आम्ही मागणी केली होती। त्यानुसार आताच्या ज्या गाड्या आहेत या बदलून नवीन क्रिस्टा गाड्या घ्याव्यात असा माझ्या माहितीप्रमाणे प्रस्ताव येतोय। आम्ही मागणी केली होती की आमच्या गाड्या बदला आणि प्रशासनाने ते मान्य केलं होतं की होय, याबाबत आम्हालाही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने आता नवीन गाड्या येतील अशी आमची माहिती आहे। तर महागड्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा प्रस्ताव आहे, तर यावरून आता विरोधकांनी देखील टीका करायला सुरुवात केलेली आहे। नवीन गाड्यांचा हा प्रस्ताव महापालिका आयुक्तांना पाठवणार असल्याचं कळतंय। तर मुंबई महापालिका पुन्हा नवीन वाहन खरेदी करणार असल्याचं कळतंय। तर या संदर्भातला प्रस्ताव देखील लवकरच अश्विनी भिडे यांना पाठवला जाणार आहे। स्कॉर्पिओ वाहन हे सोयीचं नाही असा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे, त्यामुळे इनोव्हा क्रिस्टा या गाड्या देण्यात याव्या अशी मागणी या प्रस्तावाच्या माध्यमातून केली जाते। सार्वजनिक वाहतूक मुंबईमध्ये करताना प्रचंड वेळ जातो, तसंच त्रास सहन करावा लागतो। हे होऊ नये म्हणूनच उपमहापौर असतील, महापौर असतील, त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते आणि विविध समित्यांचे जे अध्यक्ष असतात त्यांच्यासाठी महापालिकेने स्कॉर्पिओ गाड्यांचं खरं तर बुकिंग केलेलं होतं। त्याप्रमाणे त्या गाड्या त्यांना महापौरची इलेक्शन झाल्यानंतर देण्यात देखील आल्या। मात्र आपण बघतोय की आता 6 महिने होत आले या गोष्टींना, मात्र विविध समित्यांचे जे अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे सभागृह नेते आहेत, त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे की हीच ती स्कॉर्पिओ जी गाडी आहे ही आम्हाला त्रासदायक होतीये, आम्हाला यामध्ये प्रवास सुखकर होत नाहीये, अंगदुखीचा त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे आम्हाला इनोव्हा गाड्या द्या अशा पद्धतीची मागणी आता करण्यात आलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता आयुक्त त्यांच्या या प्रस्तावाला पाठिंबा देणार का, प्रस्ताव हा पुढे जाणार का, की विरोधी पक्ष जे आहेत ते विरोध करतय त्याप्रमाणे महापौर आयुक्त देखील या गोष्टींना विरोध करणार, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई। तर मुंबई महापालिका आता पुन्हा एकदा नवीन वाहन खरेदी करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण स्कॉर्पिओ वाहन जे आधी खरेदी करण्यात आलंय ते सोयीचं नाही असा दावा भाजपच्या नेत्यांनी केलेला आहे। त्यामुळे इनोव्हा क्रिस्टा गाड्यांचा प्रस्ताव आता महापालिकेकडे पाठवला जाणार आहे। तर यामुळे आता अनेक सवाल देखील उपस्थित होत आहेत आणि विरोधकांनी देखील आता टीकास्त्र डागलेला आहे।